हांडा मला रस्सा तुम्हाला होऊ द्या जुलाब. जनता बधीर झाली महाराज. राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कोणी असलं तर, यांच्यासाठी काम करू नका. हे काही करा, हे धोकादायक मंडळी आहे महाराज. यांना नळ वाचवा, यांच्या तोंडात नळ घाला, यांच्या घरात लाईटा वाचवा. हे आदल्या रात्री 100 मागणारच. यांनी ठेका पत्करलाय महाराज. जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला, पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज. चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज. देशमुख पाटील निर्लज्ज अवलाद. ते उलट म्हणते आपली 5 माणसं बरं का. नियोजन कोणाकडे? नियोजन संध्याकाळचं मी दिसलो नाही तरी घरी आणून द्या. निर्लज्ज लोक झाले महाराज. म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही भंडाऱ्या पुढे वाक्य सांगतो, थोडंसं राग येईल तुम्हाला. मतदान कुणालाही करा, त्याच्याशी आम्हाला घेणार नाही, पण 100% मतदान करा. हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे. तुम्ही कुणालाही करा, काय राजकारणाचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही बिलकुलही घेत नाही. पण पाया पडून सांगतो, बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो बजवा. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. आता घोटाळा असा झालाय नेमका, इनमिन मतदान होते 60. किती? 60%. जे सम्राट मंडळी आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, यांचंच 30% मतदान आहे ना. शाळा त्यांच्या आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांच्या आहेत, कारखाने त्यांचे, त्यांचे कर्मचारी, त्यांच्या बायका, त्यांचे पोरं, त्यांना तुमची गरजच नाही ना. कारण झालंय किती? 60. 30 कोणचं आहे? मग 5-10 हजार वाढले का फिट. जेव्हा 100% मतदान होईल ना महाराज, 100, तेव्हा खरी चाचणी लागेल. 100 व्हायला पाहिजे. हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार 90च्या पुढे तरी जायला पाहिजे. आणि 90% जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा. त्यांचे 30 घरीच राहतील आणि इकडे 50 वाढतील. बरोबर लेवल होईल. या कमी मतदान संख्येमुळे घोटाळा झालाय. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ते नाही व्हायला पाहिजे तर 100च, नाही तर मग करूच नका, एकही करू नका. आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली, वरील पैकी एकही नाही. काय म्हणते त्याला? नोट. तो महत्वाचा आहे. तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला, आता कळतोय ना. त्याचा वापर करा. शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला 4 पर्याय दिले असतात, अ ब क ड. पण वर असं लिहिलेलं असतंय, खालील पैकी योग्य पर्याय निवडा. पण त्या 3 मध्ये असं असतं, यदा कदाचित असे असतंय 3 पैकी एकही नाही, असंही उत्तर असू शकतं. तसं तुम्हाला आता वर काय नेट लावायचं ते लावा, पण खालच्याचा विचार करा कधीतरी. यापैकी एकही नाही. आणि यदा कदाचित तोच पर्याय बरोबर येऊ शकतो, तपासणारा अवलंबून आहे. सावध व्हा, काळ फार वाईट आलाय. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे आज सत्य, उद्या सत्य, सत्यच ते. फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे. हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्याचे बाहेर पडेल ते कवाय खरंच. थोडं कानाला वाईट पण फिट. मागच्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य 2019ला पहिला संकल्प, कोणीही काही करा पण मतदान बुडू नका. बस कोणालाही करा, कसंही करा, ते आम्हाला घेणार नाही, पण करायलाच पाहिजे. काळ फार वाईट आलाय महाराज, फार वाईट आला. धर्म बिर्म काही नाही राहिला, काही नाही. धर्म पैशाला उत आलाय. पैशामुळे धर्म नाही फिरम नाही. चपला घालून द्यावळात. मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणते ती उताडेल बाबाची पैदास, कुत्र्याला लात आणते. ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली, आता काय करता. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्या बरोबर
फार भिकार लोक झाले. फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या आणि गड्यानी बुट घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे. म्हणजे सुधारलं जग. बावळ्याचा बाजार नाही. धोतर गेलो आणि पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली. आता काय ईद होरता आलाच. मग काय ईद बरोबर सराकला म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही. चपातीला पोळी म्हणतो, पोळीला काय पोळा म्हणते का काय समजत. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते. मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणतो. मग बोपड्याला काय दोडका म्हणते. पापड भाजून खाते का तळून. आकली आहे का काही. तळेल पापडाला चकना म्हणतात. सुधारलं जग. दडी येडे नाही दर्शन. पांढरी केस काळी करायची, अंडरपॅन नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना तो नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. सुधारलं जग. घरावरची कवडं काढायची, स्लॅब टाकायचा, सारवायची जागा काढायची, फरशी टाकायची. आईला मम्मी म्हणतात. सरळ बसायला आणाले पोरं पटकन. आईला काय म्हणतात रे. मम्मी. आता मम्मी म्हणत नाहीत, जोरात बोला. मॉम मॉम. आणि बापाला डॅड. आता यंदा डॅड म्हणतील, पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. सुधारले ना. आता सरळ बसायला आणाले पोरं उत्तर द्या पटकन. आईला काय म्हणता. मॉम. जोरात बोला. काय मॉम. आणि बापाला डॅड. आता शाळेत जाता ना तुम्ही, मग निवांत उत्तर द्या. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी. मॉम मॉम. मॉम पुल्लिंगी, करेक्ट. आणि डॅड डॅडी स्त्रीलिंगी, पण डॅड डॅड पुल्लिंगी. मॉम मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग आता दोघही जर पुल्लिंगी, बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या टायमाला करा. सुधारलं जग. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून